केअर एज्युकेशन ट्री हे यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण रोटेशनल डायनॅमिक्सचा पार्ट 5 पाहणार आहोत, ज्यामध्ये इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स आहेत. ॲप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, ज्यामध्ये फर्स्ट ॲप्लिकेशन आपण पाहणार आहोत व्हेकल अलॉंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक, अँड सेकंड ॲप्लिकेशन आपण पाहणार आहोत वॉल ऑर वेल ऑफ डेथ. ॲप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, त्यामध्ये पहिलं ॲप्लिकेशन आपण पाहणार आहोत व्हेकल अलॉंग द हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. तर हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक कशा प्रकारे असतो ते पाहण्यासाठी आपण एक डायग्राम बघूया. या डायग्राम मध्ये आपल्याला असं दिसतंय की ही जी व्हेकल आहे ही ह्या हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक मध्ये मुवमेंट करणार आहे. हा जो सर्क्युलर सेक्शन आहे, ह्या सर्क्युलर सेक्शनचा एक क्रॉस सेक्शनल पार्ट जो आहे तो आपण ह्या डायग्राम मध्ये घेतलेला आहे. ही जी व्हेकल आहे ही ह्या सर्क्युलर रोड भोवती फिरत असताना तिची जी वेलोसिटी असणार आहे ती वेलोसिटी इथे व्ही मॅक्सनी दाखवलेली आहे. तर हा जो सर्क्युलर ट्रॅक आहे, ह्या सर्क्युलर ट्रॅकचा काहीतरी सेंटर पॉइंट असेल आणि त्या सेंटर पॉइंट पासून त्याची काहीतरी रेडियस असणार आहे. ती रेडियस इथे आर नी रिप्रेझेंट केलेली आहे. जसं की आपण पाहिलं की कुठलं पण सर्क्युलर मोशन जर परफॉर्म करायचं असेल तर तिथे एक सेंट्रिपिटल और रेडियल एक्सलरेशन रिस्पॉन्सिबल असतं, आणि ते रेडियल एक्सलरेशन जे आहे ते आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो. मग तो सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तो कसा असणार आहे, तर टुवर्ड्स द सेंटर असणार आहे, आणि त्याचा मॅग्निट्यूड जो असतो तो एम ओमेगा स्क्वेअर आर असतो, ज्याला आपण एम व्ही स्क्वेअर बाय आर ह्या फॉर्म मध्ये सुद्धा डिनोट करू शकतो. आता आपण आणखी एक डायग्राम बघूया जो तुम्हाला टेक्स्ट बुक मध्ये दिलेला आहे. तर हा जो डायग्राम आहे, हा डायग्राम ही जी व्हेकल आहे ती व्हेकल इकडे रिप्रेझेंट करतो, आणि हा जो सरफेस असणार आहे तो रोडचा सरफेस आहे. ह्या ठिकाणी सी हा सेंटर पॉइंट आहे, आर ही ह्या सर्क्युलर लूपची रेडियस असणार आहे. ह्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे फोर्सेस जे आहेत जे कारवरती वर्क करणार आहेत ते इथे दाखवलेले आहेत. तर इथे 3 टाईप ऑफ फोर्सेस असणार आहेत. पहिला फोर्स असणार आहे वेट mg, जो व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला दाखवलेला आहे. तर वेट म्हणजे काय, तर मास इंटू ग्रॅव्हिटेशन. सेकंड फोर्स जो आहे तो इथे दाखवलेला आहे नॉर्मल रिएक्शन. आता आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी उभे असतो किंवा बसलेले असतो तेव्हा आपल्यावरती वेट जे आहे हे कार्यरत असणारच आहे, जे डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल. पण जर ह्या ठिकाणी फक्त जर वेट असलं तर काय होणार आहे, आपण जमिनीत आतमध्ये जात जाऊ. हे वेट जे आहे हे बॅलन्स करण्यासाठी एक्झॅक्ट अपोजिट डायरेक्शनला, म्हणजेच अपवर्ड डायरेक्शनला नॉर्मल रिएक्शन जी असणार आहे ती लागणार आहे. थर्ड फोर्स जो आहे तो इथे दाखवलेला आहे एफ एस. एफ एस म्हणजे काय, तर एफ एस असणार आहे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. तर फ्रिक्शन म्हणजे काय हे आपणा सर्वांना माहीतच आहे. फ्रिक्शन काय असतं, घर्षण फोर्स जो असतो त्याला आपण फ्रिक्शन सांगणार आहे. मग जर फ्रिक्शन नसेल तर काय होईल बरं. फॉर एक्झाम्पल, एक रोड आहे, जो रोड असा नॉर्मल आपला असतो जसा आहे, आणि दुसरा जो रोड आहे त्या रोडवरती ऑइल सांडलेला आहे. तर ऑइल सांडलेलं असल्यामुळे आपल्याला तिकडे फ्रिक्शन नाही मिळणार आहे, आणि फ्रिक्शन जर नाही मिळालं तर आपण त्या रोडवरून व्हेकल जी आहे ती ड्राईव्ह नाही करू शकत. ठीक आहे, त्यामुळे जेव्हा पण व्हेकल एका रोडवरून जाणार आहे तेव्हा तिथे फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो क्रिएट होणार आहे. इथे हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे त्याची डायरेक्शन जी आहे ती कशी दाखवलेली आहे, तर टुवर्ड्स द सेंटर. पण आपल्याला मोशन कसं करायचं आहे, तर अपोजिट डायरेक्शनला करायचं आहे. मग हा फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो कसा लागणार आहे, ऑलवेज इन द अपोजिट डायरेक्शन ऑफ द मोशन. हे 3 टाइप ऑफ फोर्स आपण आता इथे डिस्कस केलेले आहेत. आता हे लिहायचं कसं असणार आहे हे आपण समजून घेऊया. इथे असं दिलेलं आहे की फिगर शोज द वर्टिकल सेक्शन ऑफ अ व्हेकल ऑन अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक ऑफ अ रेडियस आर. हा हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक आहे ज्याची रेडियस असणार आहे आर, आणि व्हेकल जी आहे ही हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकच्या भोवती मुवमेंट करणार आहे. देर आर 3 फोर्सेस ऍक्टिंग ऑन द व्हेकल. मग त्यात फर्स्ट फोर्स असणार आहे वेट mg, इट इज इन द व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. सेकंड असणार आहे नॉर्मल रिएक्शन, जी एन ने डिनोट करतात, इट इज इन व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन. आता वेट mg आहे व्हर्टिकली डाऊनवर्डला, आणि नॉर्मल रिएक्शन असणार आहे व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला. हे दोन्ही अपोजिट डायरेक्शनला आहेत आणि त्यामुळे एकमेकांना बॅलन्स करणार आहेत, आणि आपण इक्वेशन त्यामुळेच लिहू शकतो एन इज इक्वल टू mg. थर्ड फोर्स जो आहे तो असणार आहे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, जो एफ एस ने डिनोट केला जाणार आहे.
आणि तो कशामध्ये असणार आहे, तर बिटवीन द रोड अँड द टायर्स ऑफ द व्हेकल. हा एफएस जो आहे म्हणजे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जो आहे, त्याच्यामुळे काय होतं, the vehicle is prevent from the outward slipping or sliding. Fs जो असणार आहे तो कसा असणार आहे, तर this force is towards the left opposite to the direction of motion. आणि Fs ची मिनिमम आणि मॅक्झिमम व्हॅल्यूची रेंज असणार आहे, ती मिनिमम व्हॅल्यू असणार आहे 0 आणि मॅक्झिमम व्हॅल्यू असणार आहे म्यूएस इंटू एन. ह्यामध्ये जो म्यूएस आहे तो असणार आहे कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन between the roads and the tires. Depending on the tire and the structure of road, आपल्याला coefficient of static friction जो आहे तो दिलेला असणार आहे. व्हेकल जेव्हा हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक वरती असणार आहे तेव्हा त्यावरती असणारे फोर्सेस आपण आता स्टडी केले आणि त्यामध्ये आपल्याला असं ऑब्झर्व झालं की वेट जे असणार आहे mg ते नॉर्मल रिएक्शननी बॅलन्स होतं. पण जेव्हा व्हेकल सर्क्युलर ट्रॅक भोवती मुवमेंट करणार आहे तेव्हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करत राहण्यासाठी त्याला सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तो रिक्वायर्ड असणार आहे. आणि जसं की आपल्याला माहित आहे की सेंट्रिपिटल फोर्स हा ऑलवेज टुवर्ड्स द सेंटर असतो. मग त्यामुळे आपल्याला आता इथे असा एक फोर्स शोधायला लागेल जो हा सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करणार आहे. मग आपल्याला असं दिसतंय की फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जो आहे तो टुवर्ड्स द सेंटर येणार आहे. म्हणजे जेव्हा व्हेकल ही हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक भोवती रोटेट करत असणार आहे तेव्हा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जो आहे तो आपल्याला सर्क्युलर मोशनसाठी रिक्वायर्ड असणारा सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तो प्रोव्हाइड करणार आहे. मग त्यामुळेच आपण असं लिहू शकतो की टू मूव्ह इन अ सर्क्युलर पाथ सेंट्रिपिटल फोर्स इज रिक्वायर्ड अँड दिस फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. मग त्यामुळेच आपल्याला सेकंड इक्वेशन मिळणार आहे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन एफएस इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स mv स्क्वेअर डिवायडेड बाय आर. जेव्हा व्हेकल ही हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक मध्ये मुवमेंट करत असणार आहे तेव्हा जर आपण व्हेकलचा स्पीड हा खूप जास्त इन्क्रीज केला तर व्हेकल जी आहे ती ह्या सर्क्युलर ट्रॅकच्या बाहेर निघून जाणार आहे. मग त्यामुळे आपल्याला एक मॅक्झिमम स्पीड शोधायचं आहे की ज्या स्पीडला आपण ड्राईव्ह केलं तर आपण ह्या सर्क्युलर ट्रॅकच्या बाहेर नाही जाणार आहोत. पण आता हे मॅक्झिमम स्पीडला लिमिट आलं कशामुळे बरं, तर ते आलेलं असणार आहे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनमुळे. तर फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनमुळे का, तर जर आपण गाडीचा स्पीड इन्क्रीज केला तर व्हील्स जे आहेत ते जास्त टाइम रोटेट होणार आहेत. मग जास्त टाइम रोटेट झाल्यामुळे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जो असणार आहे तो इन्क्रीज होत जाणार आहे. आणि फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनला मिनिमम टू मॅक्झिमम लिमिट आपल्याला दिलेला आहे. मिनिमम असणार आहे 0 आणि मॅक्झिमम लिमिट जे असणार आहे ते म्यूएस इंटू एन. मग जर फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन हा म्यूएस इंटू एन ह्या लिमिट पेक्षा जास्त जर इन्क्रीज झाला तर आपली व्हेकल जी आहे ती हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकच्या बाहेर निघून जाणार आहे. त्यामुळे आपल्याला मॅक्झिमम स्पीड जो आहे तो ह्या मॅक्झिमम फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनला घेऊन कॅल्क्युलेट करावा लागणार आहे. आणि आपल्याला व्हेकल जी आहे ती ह्या व्हीमॅक्स पेक्षा कमीच स्पीडला चालवायची आहे जेणेकरून आपलं ऍक्सिडेंट जे आहे ते नाही होणार आहे. मग आता हे लिहायचं कसं आणि तो स्पीड फाइंड आउट कसा करायचा ते आपण आता बघूया. मग तेच इथे असं दिलेलं आहे, इन ऑर्डर टू इन्क्रीज स्पीड वी हॅव टू इन्क्रीज द फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. But Fs has a maximum value of Fs is equal to μs into n and this imposes an upper limit on the speed v. Vmax is the maximum allotted velocity. If the velocity of vehicle increases beyond Vmax then the vehicle goes out of the circular path. मग आता आपण त्याचं इक्वेशन पाहूया. तर आपल्याला हा फॉर्म्युला मिळालेलाच आहे Fs is equal to mv square divided by r. ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण Fs ची मॅक्झिमम व्हॅल्यू कन्सिडर करणार आहोत तेव्हाच आपल्याला v म्हणजेच वेलोसिटीची मॅक्झिमम व्हॅल्यू इथे मिळणार आहे. मग आपला फॉर्म्युला काय झाला, तर Fs मॅक्झिमम इज इक्वल टू m इंटू Vmax स्क्वेअर डिवायडेड बाय r. तर Fs मॅक्झिमम ची व्हॅल्यू काय आहे, म्यूएस इंटू एन आहे. मग ती आपण ह्या ठिकाणी सबस्टिट्यूट केली तर आपल्याला काय मिळालं, म्यूएस इंटू एन इज इक्वल टू एम व्हीमॅक्स स्क्वेअर डिवायडेड बाय आर. मग आता आपण पाहिलं होतं की वेट जे आहे mg हे नॉर्मल रिएक्शन बॅलन्स करते. त्यामुळे आपल्याला इक्वेशन काय मिळालं होतं, n इज इक्वल टू mg. म्हणजेच इथे n च्या जागेवरती मी mg ही व्हॅल्यू पुट करू शकतो. मग ती व्हॅल्यू मी इथे पुट केलेली आहे n च्या जागेवरती mg. मग जर आपण नीट पाहिलं तर m इथे पण आहे आणि इथे पण असणार आहे.
मग त्यामुळे दोन्ही साईडने एम जो आहे तो कॅन्सल होऊन जाणार आहे. आणि दोन्ही साईडने एम कॅन्सल झाल्यानंतर आपल्याला काय राहणार आहे, तर म्यू एस इंटू जी इज इक्वल टू व्ही मॅक्स स्क्वेअर डिवायडेड बाय आर. आता आपल्याला व्हॅल्यू कसली पाहिजे, तर व्ही मॅक्स ची पाहिजे. मग त्यामुळे आपण व्ही मॅक्स स्क्वेअर एका बाजूला आणणार आहोत आणि बाकीच्या दुसऱ्या टर्म्स ज्या असतील त्या दुसऱ्या साईडला जाणार आहेत. त्यामुळे आपल्याला काय मिळणार आहे, तर व्ही मॅक्स स्क्वेअर इज इक्वल टू हा आर इथे आल्यावर इथे होणार आहे म्यू एस इंटू आर इंटू जी. पण आपल्याला व्ही मॅक्स पाहिजे, मग त्यामुळे आपण दोन्ही साईडला स्क्वेअर रूट घेणार आहोत. मग स्क्वेअर रूट घेतल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, तर व्ही मॅक्स इज इक्वल टू अंडर रूट ऑफ म्यू एस इंटू आर इंटू जी. तर हा आपल्याला मॅक्झिमम स्पीड मिळालेला आहे. आपल्याला म्यू एस ची व्हॅल्यू दिलेली असेल, रेडियस दिलेली असेल आणि ग्रॅव्हिटेशन फोर्स किती असणार आहे तो दिलेला असेल, तर त्यावरून आपण मॅक्झिमम वेलोसिटी जी आहे ती व्हेकलची काढू शकतो ऑन अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर रोड. सेकंड ऍप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असणार आहे वॉल और वेल ऑफ डेथ. तर वॉल और वेल ऑफ डेथ म्हणजे काय, तर मौत का कुआ. हा जो इमेज दाखवलेला आहे तो तुम्ही यात्रेमध्ये वगैरे पाहिला असेल. हा एक टाईपचा स्टंट आहे ज्यामध्ये बायकर जे असणार आहेत ते व्हर्टिकल सिलेंड्रिकल वॉल भोवती व्हेकल जी असणार आहे ती फिरवत राहणार आहे. मग आता हे होते कसं, त्याच्या मागे फिजिक्स काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी आपण एक दुसरा डायग्राम बघूया. तर ह्या डायग्राम मध्ये ही जी आहे ही व्हर्टिकल सिलेंड्रिकल वॉल असणार आहे आणि समजा ह्या व्हर्टिकल सिलेंड्रिकल वॉल वरती बायकर जो आहे तो ह्या ठिकाणी असणार आहे आणि मग तो एका स्पीडला ह्या डॉटेड जो पाथ आहे ह्या डॉटेड पाथच्या मध्ये फिरणार आहे. जेव्हा बायकर हा ह्या ठिकाणी असणार आहे तेव्हा त्याच्यावर कुठले फोर्स ऍक्ट करतात, तर 3 टाईप ऑफ फोर्स इथे पण येणार आहेत. पहिला फोर्स असणार आहे ऑलवेज वेट एम जी, जो व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल. जेव्हा बायकर हा असा ह्या व्हर्टिकल सिलेंड्रिकल वॉल वरती फिरणार आहे तेव्हा तो खाली यायचे चान्सेस असणार आहेत. त्यामुळे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जो आहे तो इकडे अपवर्ड डायरेक्शनला लागला पाहिजे, जेणेकरून तो त्याला खाली पडण्यापासून प्रिव्हेंट करेल. मग इथे असणार आहे वेट एम जी व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला आणि फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इन द व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन. हे दोन्ही फोर्स जे असणार आहेत ते एकमेकांना बॅलन्स करणार आहेत. इथे आणखी एक फोर्स दिसतोय तो आहे एन. हा नॉर्मल रिएक्शन, हा इथे टुवर्ड्स द सेंटर दिसतोय. तर मग आपण नॉर्मल रिएक्शन कशी कन्सिडर करायची, तर व्हेकल ज्या पाथ वरून मूव्ह करते त्या पाथला नॉर्मल म्हणजेच परपेंडिक्युलर असणारी डायरेक्शन जी आहे ती आपल्याला कन्सिडर करायची आहे. जसं की आपण मागच्या कारच्या एक्झाम्पल मध्ये जेव्हा व्हेकल ही हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकवर होती तेव्हा त्या हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकला एकदम परपेंडिक्युलर इन द अपवर्ड डायरेक्शन आपण नॉर्मल रिएक्शन कन्सिडर केली होती. आता इथे जो आपला मुवमेंटचा ट्रॅक आहे तो व्हर्टिकल आहे, त्यामुळे त्याला परपेंडिक्युलर म्हणजेच नॉर्मल म्हणून आपण अशी नॉर्मल रिएक्शन इथे कन्सिडर केलेली आहे. आता हे आपण 3 फोर्सेस बघितले, मग हे लिहायचे कसे ते आपण बघून घेऊया. दिस इज अ व्हर्टिकल सिलेंड्रिकल वॉल ऑफ रेडियस आर. ही जी व्हर्टिकल सिलेंड्रिकल वॉल आहे तिचा रेडियस असणार आहे आर. इनसाइड विच द व्हेकल इज ड्रिव्हन इन द हॉरिझॉन्टल सर्कल, ज्याच्यामध्ये व्हेकल जी आहे ती ह्या हॉरिझॉन्टल सर्कल्स मध्ये मुवमेंट करणार आहे. मग देर आर 3 फोर्सेस ऍक्टिंग ऑन द व्हेकल. फर्स्ट वेट mg vertically downward. Second, force of static friction vertically upward between the tires and the vertical wall. This force balances weight mg and prevent the vehicle from the downward slipping. आणि म्हणूनच आपण लिहू शकतो Fs is equal to mg. Third force is normal reaction n horizontally towards the center. व्हेकल जेव्हा ह्या ठिकाणी असणार आहे तेव्हा तिच्यावर कुठकुठले फोर्सेस आहेत हे आपण फाइंड आउट केलेलेच आहेत, ज्यामध्ये आपल्याला दिसतंय की वेट mg हा डाऊनवर्ड आहे आणि फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन अपवर्ड आहे. त्यावरून आपल्याला इक्वेशन मिळालं होतं Fs इज इक्वल टू mg. पण जर आपल्याला सर्क्युलर लूप मध्ये मुवमेंट करत राहायची असेल तर सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तो रिक्वायर्ड आहे. सेंट्रिपिटल फोर्सची डायरेक्शन ही ऑलवेज टुवर्ड्स द सेंटर असते. मग त्यामुळे आपल्याला इथे सेंटरला कुठला फोर्स येतोय हे पाहावं लागेल. इथे सेंटरला नॉर्मल रिएक्शन एन जी असणार आहे ती येत आहे. मग ह्याच्यावरूनच आपण सांगू शकतो की नॉर्मल रिएक्शन जी आहे ती सर्क्युलर मोशनसाठी रिक्वायर्ड असणारा सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तो प्रोव्हाइड करते. मग आपण हे ह्या प्रकारे लिहू शकतो
To move in a circular path, centripetal force is required. This force is provided by normal reaction, and thus normal reaction N is equal to centripetal force mv square divided by r. जर आपण इथे नीट पाहिलं, ह्या वॉल ऑफ डेथ मध्ये जो ड्रायव्हर असणार आहे तो व्हेकल जी आहे ती असं आडवा होऊन फिरवत असतो, आणि त्यामुळे जर त्याला ह्या सर्क्युलर लूप मध्ये कंटिन्युअसली फिरत राहायचं असेल तर एक मिनिमम स्पीड जो आहे तो मेंटेन करावा लागणार आहे, जेणेकरून तो खाली नाही पडला पाहिजे. आणि सिमिलरली तो जेव्हा ह्या वॉल मध्ये फिरत असणार आहे तेव्हा त्याला मॅक्झिमम स्पीड सुद्धा नाही इन्क्रीज करू द्यायचं आहे, नाहीतर तो ह्या वॉल मधून इथून बाहेर निघून जाईल. मग त्यामुळे त्याचा जो स्पीड असला पाहिजे तो ऑलवेज एका ठराविक रेंज मध्ये राहिला पाहिजे. इथे मॅक्झिमम स्पीड जो असेल आणि मिनिमम स्पीड जो असणार आहे तो डिपेंड करणार आहे ऑन द फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू रेंज करते 0 टू म्यूएस इंटू एन. तर म्यूएस इंटू एन हे लिमिट असणार आहे टू द मॅक्झिमम स्पीड. पण इथे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आपल्याला राहिलं पण पाहिजे, ते एकदम 0 नाही झालं पाहिजे. नाहीतर काय होणार आहे, जर फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन 0 झालं तर व्हेकल जी आहे ती वेट जास्त होणार आहे आणि व्हेकल खाली पडणार आहे. मग त्यामुळे आपली एफ ची जी व्हॅल्यू असणार आहे ही ऑलवेज कशी राहिली पाहिजे, तर लेस दॅन इक्वल टू म्यूएस इंटू एन राहिली पाहिजे. तर आपल्याला इथे हा मिनिमम स्पीड जो आहे तो मिनिमम स्पीड मिळणार आहे. म्हणजेच इन ऑर्डर टू मूव्ह इन अ सर्क्युलर वॉल, व्हेकल हॅज टू मेंटेन अ पर्टिक्युलर स्पीड, otherwise vehicle is fall down. Vmin is the minimum required velocity. If the velocity of vehicle decreases beyond Vmin, then the vehicle falls down. म्हणजेच आपण इथे Vmin ही मिनिमम वेलोसिटी कन्सिडर केलेली आहे. जर आपल्या गाडीची वेलोसिटी ही Vmin पेक्षा कमी झाली तर व्हेकल जी आहे ती खाली पडणार आहे. मग आपल्याला ऑलवेज जी वेलोसिटी असणार आहे ती Vmin पेक्षा जास्त कन्सिडर करायची. व्हेकल जी आहे ती खाली पडू नये म्हणून इथे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जो आहे तो फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन लागला पाहिजे. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनचे इक्वेशन आपण कन्सिडर करूया. ते इक्वेशन असणार आहे Fs इज लेस दॅन इक्वल टू म्यूएस इंटू एन. इथे वेट हे डाऊनवर्डला असणार आहे आणि फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन अपवर्डला आहे, त्यामुळे आपण इक्वेशन लिहिलं होतं Fs इज इक्वल टू mg. त्यामुळे आपण ह्या Fs च्या जागी mg ची व्हॅल्यू पुट करू शकतो. सिमिलरली आपल्याला नॉर्मल रिएक्शन जी आहे ती सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करते, त्यामुळे आपण नॉर्मल रिएक्शनच्या जागी सेंट्रिपिटल फोर्सची व्हॅल्यू पुट करू शकतो. मग आपल्याला इक्वेशन मिळणार आहे mg इज लेस दॅन इक्वल टू म्यूएस इंटू mv स्क्वेअर डिवायडेड बाय आर. इथे m हा दोन्ही साईडला असल्यामुळे तो कॅन्सल होणार आहे आणि आपल्याला इक्वेशन मिळणार आहे g इज लेस दॅन इक्वल टू म्यूएस इंटू व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. तर आपल्याला व्ही फाइंड आउट करायचा आहे, त्यामुळे आपण व्ही स्क्वेअर जो आहे तो एका बाजूला ठेवूया आणि बाकीच्या ज्या टर्म्स असणार आहेत त्या दुसऱ्या बाजूला जाणार आहेत. तर व्ही स्क्वेअर इज ग्रेटर दॅन इक्वल टू जी. हा आर इथे गेला आणि हा म्यूएस खाली आला. आता आपल्याला व्ही ची व्हॅल्यू पाहिजे, त्यामुळे आपल्याला दोन्ही साईडला स्क्वेअर रूट घ्यायला लागेल. मग तेव्हा व्ही काय मिळणार आहे, तर व्ही इज ग्रेटर दॅन इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ जी आर डिवायडेड बाय म्यूएस. मग ह्याच व्ही ला आपण मिनिमम वेलोसिटी कन्सिडर केलं होतं, त्यामुळे आपण ह्याला सांगू शकतो व्ही मिन इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ जी आर डिवायडेड बाय म्यूएस. जेव्हा आपल्या गाडीची जी वेलोसिटी असणार आहे ती ह्या व्ही मिन पेक्षा जास्त राहील तेव्हा आपण ह्या व्हर्टिकल वॉल भोवती सर्क्युलर मोशन्स जे असणार आहेत ते परफॉर्म करू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.